ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक अभ्यासू, स्पष्टवक्ते आणि ग्रामीण महाराष्ट्राशी घट्ट नाळ जपणारे नेतृत्व होतं। त्यांच्या नेतृत्वामुळे शेती, सहकार आणि ग्रामीण भागाला मोठा आधार मिळालाय, असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। राहुरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये 30 जानेवारी रोजी संध्याकाळी सर्वपक्षीयांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अजितदादा पवार यांच्याबाबत भावना व्यक्त करताना प्राजक्त तनपुरे बोलत होते। यावेळी त्यांनी मंत्रिमंडळामधील आठवणींना उजाळा देत दादांच्या नेतृत्व गुणांचे भरभरून कौतुक केलं। ते पुढे म्हणालेत की मी आमदार झाल्यानंतर राज्यमंत्री पदाची संधी मिळण्याचे संकेत अजितदादांनीच दिले होते। मंत्रिमंडळाच्या काळामध्ये त्यांच्यासोबत काम करताना शिकण्यास खूप काही मिळालं। ते निर्णयक्षम, धडाकेबाज आणि तरी देखील मनानं अत्यंत हळवे होते। अजित पवार यांची राजकीय वाटचाल ही 80च्या दशकामध्ये सहकार चळवळीपासून सुरू झाली। 1991 मध्ये खासदार, 1992 मध्ये आमदार आणि राज्यमंत्री, तर 1999 पासून कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी विविध महत्त्वाची खाती समर्थपणे सांभाळली आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामधील जनतेला, विशेषतः ग्रामीण भागाला मोठा लाभ झालाय, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय। गटनेते हर्ष तनपुरे म्हणालेत की शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रासाठी झटणारी व्यक्ती म्हणजे अजितदादा होते। मोठ्या भावाचं नातं त्यांनी तयार केलेलं होतं। शेतकऱ्यांची तसेच मंत्रालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ते काळजी घेत होते। होणारे काम ताबडतोब मार्गी लावत, न होणारं काम स्पष्टपणे होणार नाही असं ते सांगत। एवढी काळजी करणारा नेता आपल्याला यापुढे मिळेल असं वाटत नाही। तर यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार तसेच प्रकाश पारख, पत्रकार राजेंद्र वाडेकर, बाळासाहेब आढाव, नगरसेवक प्रतीक तनपुरे तसेच अरुण साळवे, बाळासाहेब उंडे, मधुकर घाडगे, बाळासाहेब जाधव, निलेश जगधने, देवेंद्र लांबे, संतोष कुमार लोढा आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे, नगरसेवक सोनेबापू जगधने, अविनाश म्हस्के, प्रशांत डवले, संतोष उदावंत, माजी नगरसेवक नंदूभाऊ तनपुरे, अनिल भट्टड, आरिफ शेख, पांडुभाऊ उदावंत, रवींद्र आहेर, तात्यासाहेब काशीद आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। असा नेतृत्व की जे सगळ्या एवढ्या प्रश्नांची बारकाईनं अभ्यास असलेलं नेतृत्व, अत्यंत राज्याच्या राजकारणावरती, अर्थकारणावरती, समाजकारणावरती प्रभाव टाकणारं नेतृत्व, मगाशी म्हटल्याप्रमाणे विशेषतः आपल्या ग्रामीण भागाच्या अर्थकारणावरती आणखी विशेष प्रभाव टाकणारं असं नेतृत्व, मनाने देखील तेवढंच हळवं असणारं, वर त्यांनी कठोर वाटणारं असं नेतृत्व, असं अशा त्यांची एक्झिट होईल हे खरं कधी वाटलंही नव्हतं। बऱ्याचदा गेल्या काही दिवसामध्ये दोन्ही आमचे पक्ष एकत्रित येण्याची देखील, पुन्हा एकदा लांब गेलेले नाते परत जोडण्याची देखील प्रक्रिया चालू होती असं मी ऐकलं। म्हणजे अशा चर्चा आमच्या कानावरती पडायच्या आणि एवढ्या अलीकडच्या कालावधीमध्ये दादांचे बहुधा इच्छा असावी की पुन्हा सर्वांनी एकत्र यावं, असं मला जी थोडीशी जी काय चर्चा कानावर यायची। दुर्दैव खरं हे त्यांच्या हयातीत हे खरं होऊ शकलं नाही। परंतु कालच्या घटनेत मी बघितलं की पवार साहेबांचं देखील अत्यंत त्या ठिकाणी मला एकदम हळवं झालेलं मी काल सुद्धा त्या ठिकाणी बघितलं। म्हणजे तिथं अंत्यविधी झाल्यावरती साहेबांची गाडी अशी आणून ठेवली तिथं किंवा समोर स्टेजवर बसले होते आणि आता किती वेळ बसणार म्हणून त्यांची गाडी तिथं आणून लावली पवार साहेबांची। आम्ही वरती गेलो, मी दर्शन घेतलं त्यांचं आणि सुप्रियाताई म्हणून की तुम्ही आपलं ते थोडा विधी उरकल्यावरती शक्यतो लोक ते आपण पाणी वगैरे दिल्यावर लोक जातात,
मग ताई लोकही बरेचशी गेली होती, पण काही मंडळी तिथं होती. पण ताईंनी विनंती केला, आता तुम्ही म्हणजे आपण आता त्यांच्या वयानुसार वगैरे जाण्याची विनंती केली, पण ते मी ते नाही म्हटले, ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे निश्चितपणे कुठेतरी त्यांच्याही मनावर मोठा भावनिक त्या ठिकाणी आघात त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ही देखील मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आज बरंच बोलण्यासारखे, पण आता वेळ त्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून आपण दादांच्या आठवणी आज या ठिकाणी जागृत झाल्या. आपण सर्वजण त्यांना शेवटची ही श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून ही शोकसभा या ठिकाणी आयोजित केली. मी आपल्या रावरीकरांच्या वतीनं, आमच्या तनपुरे कुटुंबाच्या वतीनं दादांना खरं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. असं नेतृत्व खरं पुन्हा होणं मला वाटत नाही की इतकं मोठं नेतृत्व, एवढं मगाशी बोलल्याप्रमाणे एवढं अभ्यासू, एवढं जिगरबाज, धडाकेबाज आणि तेवढंच प्रेमळ व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रात पुन्हा घडणं मला वाटत नाही. हे पुन्हा असं नेतृत्व उभं राहील. त्यांच्या जाण्यानं खूप मोठी हानी या राज्याची त्या ठिकाणी झालेली आहे. मी पुन्हा एकदा आमच्या तनपुरे कुटुंबाच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.